सांगलीतील सावंत प्लॉट येथे असलेल्या मराठा सेवा संघाच्या कार्यालयाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलमधील कामगाराचा धारदार शस्त्राने भोसकून वार करत निर्घृण खून करण्यात आलाय। सदर खुनाची घटना ही गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली। शैलेश कृष्णा राऊत असं खून झालेल्याचं नाव आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने या प्रकरणी तातडीने तपासाची चक्रे फिरवून संशयित दोघांना बेड्या ठोकल्या, तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले। सुमित संतोष मद्रासी आणि सौरभ बाबासाहेब कांबळे असं अटक केलेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी संग्राम चंद्रकांत चव्हाण यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। मृत शैलेश राऊत हा रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील आहे। तो सांगलीतील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो। संशयित सुमित मद्रासी, सौरभ कांबळे आणि अल्पवयीन मुलगा हे एकमेकांचे मित्र होते। संशयित काल शैलेश कामास असलेल्या हॉटेलमध्ये मद्यप्राशन करण्यासाठी गेले होते। त्यानंतर पुन्हा ते सावंत प्लॉट येथील मराठा सेवा संघाच्या सांस्कृतिक भवन शेजारील खुल्या जागेत आले। रात्री 9च्या सुमारास मृत शैलेश हा त्या ठिकाणी आला। यावेळी चौघात किरकोळ कारणावरून वाद झाला। वाद टोकाला गेल्यानंतर मृत शैलेश यांनी स्वतःजवळ आणलेला चाकू काढला। यावेळी तिघांना त्याच्याकडून चाकू काढून घेतला। धक्काबुक्की करत संशयिताने शैलेश याला भोकसलं। तो तेथून पळत सुटला आणि रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला। त्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला। दरम्यान अतिरक्तस्रावाने शैलेशचा जागीच मृत्यू झाला। काल दिनांक 28/11/2024 रोजी रात्री 8:30 ते 9:15च्या आसपास या ठिकाणी शैलेश राऊत या मुलाला कोणीतरी चाकून बोकसून तिथे जखमी अवस्थेत टाकून गेलेले अशा पद्धतीचा एक कॉल आला होता। त्या कॉल आला त्यावेळेस आपण तात्काळ या ठिकाणी आलो। आल्यानंतर 108 ॲम्ब्युलन्सला कॉल करून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं। त्यानंतर त्याचा इन्क्वेस्ट वगैरे केला आणि प्लस त्याच्या नातेवाईक म्हणजे त्याचे मेहुणे जे संग्राम चंद्रकांत चव्हाण यांची त्यामध्ये फिर्याद दाखल केली। फिर्याद दाखल केल्यानंतर 3 संशयित आरोपी असल्याचं आपल्याला निष्पन्न झालं आणि 3 संशयित आरोपी यांना आपण LCB टीम यांच्या मदतीनं ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई केलेलं आहे। यामध्ये अजून कुठल्या कारणास्तव एक प्रकार घडलेला आहे, त्यातून तपास चालू आहे। तपासांती आपल्याला कोण आरोपी ताब्यात घेतलेले आहे। काय बॅकग्राऊंड काय म्हणजे मैताचं बॅकग्राऊंड म्हणजे तो एका हॉटेलमध्ये वेटर आहे तर त्याचा आणि एकाचं किरकोळ वाद झाले होते। त्या वादावरनं त्यांनी त्याला समज देण्यासाठी 3 मुलांना घेऊन गेले होते आणि परत त्याला समज देऊन झाल्यानंतर हे तिघे एकत्र आले होते, चौघे एकत्र आले होते आणि चौघे एकत्र आल्यानंतर या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे।